तिला वासरू दाखवतो म्हणून गोठ्यात घेऊन गेलेले ते 1:30 वाजता ती खाली आली, 2 वाजता इकडे आमच्या जावेकडे होती. मी आले घरात एंट्रन्स केला आमच्या, तेव्हा ती बाहेर खेळत होती आणि त्याच्यानंतर 5 मिनिटांनी हिथून घेऊन गेलेल्याचं कृत्य दिसलं. खूप छोटं बाळ होतं ते, रोज बघण्यात होतं ते. 5 मिनिटासाठी आमची चूक झाली असं वाटतंय आता. जेव्हा कॅमेऱ्यामध्ये दिसलं ना तो माणूस घेऊन चाललाय, हा, तेव्हा मग ते तिकडे बघितलं आणि गोठ्याच्या मागं शेड आहे, तिथं त्यांनी ते कृत्य केलेलं आहे. घाबरली खरंच. रात्री ती झोपली सुद्धा नाही. माझी स्वतःची नात त्या मुलीसोबत खेळायची. लहान बाळाला बघितलेलं डोळ्यासमोर. सरकारने एवढंच लक्ष ठेवावं की अजून किती मुलींचा घात होणार आहे. आम्हाला लाडकी बहीण नको, पण महिलांसाठी सुरक्षा पाहिजे. आम्हाला सरकारने आम्हाला आता इथं उत्तर द्यायला पाहिजे. गुन्हेगारांना पाठीशी नाही घातलं पाहिजे. आम्हाला न्याय पाहिजे. त्याला आमच्या समोर फाशी झाली पाहिजे. जो गुन्हेगार आहे त्याच्यावर ऑलरेडी 2 गुन्हे दाखल आहेत, ते पण अत्याचाराचेच. आमच्या हातात द्या. त्याला जमत असेल आमच्या हातात, आम्ही शिक्षा भोगायला आहे, पण आमच्या समोर त्याला फाशी झाली पाहिजे. सरकार फक्त नावाला स्त्रियांच्या व्यवस्थित आहे का? त्या मुलीची हत्या झाली ना, त्या ठिकाणी त्याला फाशी झालीच पाहिजे. त्याला सोडलं तर दुसरं कोणी तयार होऊ शकतो. ते आमच्या समोर त्याला फाशी द्या, नाही तर आमच्या ताब्यात द्या त्याला. बाकी आम्ही त्या बॉडी पण ताब्यात घेणार नाही त्याशिवाय. आणि जे कोण सरकार असेल त्यांनी आमच्या समोर येऊन ते काय आहे तो निकाल लावला पाहिजे. नसरापूर गावात सुट्टीसाठी आलेल्या 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आणि त्याच्यानंतर तिची हत्या करण्यात आली. ज्या गोठ्यात या नराधमानं तिला नेलं, तो गोठा माझ्या समोर तुम्ही तो बघताय, जिथे पोलीस पोहोचले आहेत आणि अर्थातच फॉरेन्सिकची टीम देखील पोहोचली आहे. त्या सगळ्याचा तपास करतायत. मात्र या घटनेच्या निषेधार्थ हे सगळे ग्रामस्थ आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय आणि ते संतप्त देखील पाहायला मिळतंय. याच जो सीसीटीव्ही आपण बघितला या घटनेचा, तो सीसीटीव्ही याच रस्त्यावरचा आहे आणि तो नराधम याच रस्त्यावरून तिला आत घेऊन गेला आणि तिच्यावर हे निर्घृण कृत्य केलं आहे. माझ्यासोबत या सगळ्या महिला आहेत ज्यांची आता मनस्थिती नीट नाहीये. त्यांची मागणी आहे की याला फाशीची शिक्षा द्यावी. गावातली चिमुकली सुरक्षित दिसत नाहीये आणि आपल्याच गावातल्या चिमुकलीची हत्या देखील करण्यात आली. त्याला आमच्या समोर फाशी झाली पाहिजे आणि त्याला इथं समोर फाशी गेली की असं परत कृत्य होणार नाही, म्हणून आमच्या समोर त्याला फाशी झालीच पाहिजे. बाकी आम्ही त्या बॉडी पण ताब्यात घेणार नाही त्याशिवाय. आणि जे कोण सरकार असेल त्यांनी आमच्या समोर येऊन ते काय आहे तो निकाल लावला पाहिजे. आणि इथं त्या मुलीची हत्या झाली ना, तिथंच त्या ठिकाणी त्याला फाशी झाली पाहिजे. त्याच ठिकाणी फाशी करायची. आम्ही त्याशिवाय सोडणार नाही. आम्ही गप्पा बसणार नाही. महिला कालपासून आम्ही रात्रभर इथं सगळ्या महिला आहेत गावातल्या, घरी गेलो नाही आम्ही सारखं. तुम्ही इथे शेजारी राहता? हो, आम्ही इथंच राहतोय गावात, बाजारपेठेत. आमची पण सगळ्यांची लहान लहान मुली आहेत ना. उद्या दुसऱ्या मुलीवर का कृत्य होणार नाही? आज ह्या मुलीवर झालंय, उद्या दुसऱ्या मुलीवर का होणार नाही? मुली बाहेर सोडायच्या का नाही आम्ही? हा, इथं शाळा आहे, प्लस शाळा शाळा इथं किती पोरी आहेत शिकायला. बालवाडी पासून 4थी पर्यंत शाळा आहेत. सगळ्या पोरी आहेत. 501 पोरी आहेत तिथं शाळेला शिकायला. कसं काय शिकवायचं त्यांना? कसं? ह्याच्यावर सरकार काय घेणार आहे निर्णय? सरकारने आम्हाला आता इथं उत्तर द्यायला पाहिजे. त्याशिवाय आम्ही पुढचं पाहूच. सरकारने झटपट निर्णय घ्यायला पाहिजे याच्यावरती. जेव्हा अधीक्षक या ठिकाणी आले होते, पोलीस अधीक्षक, त्यांनी सांगितलं की फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू, पण असं कधी चालताना दिसत नाही. मागच्या काही घटनांमधला निकाल अजून आलेला नाही दिसत, अजिबात दिसत नाही. आणि त्यांची व्यवस्था पण जरा स्लो आहे, हे आम्हाला बाहेरून वगैरे कळलेलं आहे. जो गुन्हेगार आहे त्याच्यावर ऑलरेडी 2 गुन्हे दाखल आहेत, ते पण अत्याचाराचेच. मग एवढं पहिले 2 गुन्हे असताना तो बाहेर असू कसा शकतो? ह्याच्यावर अख्खे गावकरी संतप्त झालेले आहेत. आणि त्याचे मागचे रिपोर्ट पण नाही आहेत पोलिसांकडे. मग काय आम्ही काय समजायचं? काय ह्याच्यात दुसरं काय आहे का? त्याच्यामुळे आम्हाला ह्या गोष्टीचा निषेध आहे. आम्हाला इथल्या इथं त्याला फाशी करायची आहे आणि ते पण लवकरात लवकर. मुलगी तुमच्या डोळ्यादेखत खेळलेली बघितली आहे तुम्ही? मी बरोबर आले घरात एंट्रन्स केला आमच्या, तेव्हा ती बाहेर खेळत होती आणि त्याच्यानंतर 5 मिनिटांनी हिथून घेऊन गेलेल्याचं कृत्य दिसलं सीसीटीव्ही मध्ये. म्हणजे मी आल्यानंतर 5 मिनिटांनी ते घेऊन गेले असं सीसीटीव्ही मध्ये दिसलेलं आहे. 5 मिनिटासाठी आमची चूक झाली असं वाटतंय आता. तिथं 5 मिनिटं अजून बाहेर थांबले असते तर घडली नसती. पण त्या गुन्हे आणि ती बोलत पण नव्हती, काही बोलत तिला बोलता पण येत नव्हतं, काही बोलता येत नव्हतं एवढं. तिला वासरू दाखवतो म्हणून गोठ्यात घेऊन गेलेले ते आणि गोठ्याच्या मागं शेड आहे, तिथं त्यांनी ते कृत्य केलेलं आहे. तिथंच त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे.
पण याच्या आधी जेव्हा असे रेप घडले किंवा असे अत्याचार झाले गावात आमच्या नाही. पण तेव्हा अशी फाशीची शिक्षा झाली नाही, त्या नराधमाला काहीच झालेलं दिसत नाही. सरकारनं नेमकं काय केलं पाहिजे? सरकारने झोपले म्हणायचं आता करायचं, आता करा ना, आता करा सरकारला. गुन्हेगारांना पाठीशी नाही घातलं पाहिजे. आम्हाला न्याय पाहिजे. आम्हाला आत्ता आहे ना, आत्ता त्यांनी 2 गुन्हे केलेत ना, आता आम्हाला न्याय पाहिजे. आमच्या समोर फाशी झाली पाहिजे. त्याच्यावर आमच्या समोर फाशी झाली पाहिजे. आमच्या हातात द्या. त्यांना जमत असेल आमच्या हातात द्या. आम्ही शिक्षा भोगायला तयार आहे, पण आमच्या समोर त्याला फाशी झाली पाहिजे. आम्ही रात्री पण ते सांगितलंय त्यांना, तुम्ही गुन्हेगाराला तुमच्या सेफ्टीसाठी तुम्ही गुन्हेगाराला पाठीशी घालताय. आज आमची लहान लहान मुलं आहेत, उद्या मुलांवर पण काही करू शकतो, तो मारू शकतो, तो गुन्हेगार आहे. त्याच्याकडे ऑलरेडी 2 गुन्हे झालेत. तुम्ही काय केलं आतापर्यंत? काहीच करू शकलं नाही. तो खुलेआम गुलतोय. मग तुम्ही त्याला कायद्यामध्ये ठेवायला पाहिजे होतं ना. मग त्याला सोडलंच का? आता सोडू शकत नाही असं कशावरून सोडू शकत नाही? त्याची शिक्षा तुम्ही त्याला सोडू शकता, परत तो काही ना काहीतरी करू शकतो. त्यापेक्षा गुन्हे घडवायचेच नाहीत. आम्हाला आमच्या समोर त्याला फाशी द्या, नाही तर आमच्या ताब्यात द्या त्याला. आम्हाला काय शिक्षा द्यायची आम्ही समोर देऊ त्याला. तुम्हाला जमत असेल तर 3.5 वर्षाच्या मुलीवर झालाय. उद्या अनेक तुम्ही महिला आहात, हे आहात, पण याच्या 60-70 वर्षाचा माणूस आहे. तो उद्या कोणी लेडीजला पण धरू शकतो. त्याने लहान मुलाला केले, उद्या आम्हाला पण धरू शकतो. आम्ही पण आमच्याच व्यवस्थेची काळजी कोण घेणार? सरकार फक्त नावाला स्त्रियांच्या व्यवस्थेत आहे का? नावालाच फक्त हे केलंय ते केलंय, काहीच करू शकलं नाही. वाटतेय का गावात राहायची आता ह्या सगळ्या? नक्कीच सगळ्या लहान मुलांना बाहेर पाठवायची पण मुलींना भीती वाटते. आणि मेन म्हणजे त्याला जर इथं फाशीची शिक्षा दिली तर एक उदाहरण मिळेल आणि कोणी असं कृत्य करणार नाही याची नक्कीच होईल. त्यामुळे सरकारने ही संवेदनशील गोष्ट लक्षात घेऊन नक्कीच त्याला सगळ्यांसमोर फाशीची शिक्षा दिली पाहिजे. पण याच्या आधी असं कधीच झालेलं दिसत नाही. नाही, आधी कधीच झालं नाहीये. पहिलीच घटना आहे अशी. पहिलीच घटना आहे आमच्या. नसरापूर गावातली ही पहिलीच घटना आहे. माझी सुद्धा लहानी नात आहे ना, असं व्हायला नाही पाहिजे. असं कृत्य करा गावात. घाबरली खरंच, रात्री ती झोपली सुद्धा नाही. माझी स्वतःची नात त्या मुलीसोबत खेळायची. हो, खेळायची ना. म्हणूनच मी सांगते, महाराष्ट्रात असं कृत्य घडलं नाही. असं नसरापूर गावात घडलं म्हणजे दुसरा नराधम तयार होणार नाही. असं कृत्य करायचं. जिथं ज्या मुलीला केलं त्या ठिकाणी त्याला फाशी झालीच पाहिजे. हीच मागणी आमची सरकारकडे. आमचं एवढंच म्हणणं आहे, चुकीला माफी नाही. 2 माफी झालीत, आता 3ऱ्यांदा त्याला माफी नाही. त्याला शिक्षा व्हायलाच हवी. आम्हाला एवढंच आहे. आम्हाला आमच्या मुलींची सेफ्टी पाहिजे. त्याला शिक्षा झालीच पाहिजे. त्याला सोडलं तर दुसरं कोणी तयार होऊ शकतो. त्याला आम्हाला लाडकी बहीण नको, पण महिलांसाठी सुरक्षा पाहिजे. आम्हाला एवढीच मागणी आहे. त्या जो नराधम आहे ना, त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. लहान बाळाला बघितलेलं डोळ्यासमोर, त्याला आमच्या समोर फाशी झाली पाहिजे. आमच्या सगळ्या इतकं छोट्या बाळाला इतकं निरागस आहे ना, ते खूप छोटे बाळ होतं. ते रोज बघण्यात होतं. ते वाईट वाटतं ना ते बाळाला बघायचं. पण कठोरात कठोर त्याला शिक्षा झालीच पाहिजे त्या बाळा. बस यायला पाहिजे. कारण नाशिक मध्ये पण ही घटना झाली, त्याच्यावर परत काही झालेलं नाही. आता ही घटना अजून किती मुली जाणार आहे, एवढं सरकारने लक्षात ठेवावं. कारण ही मुलगी ना खूप निरागस आहे. इतकं तिला न्याय मिळाला पाहिजे, बाकी काही नाही. सरकारने एवढंच लक्ष ठेवावं की अजून किती मुलींचा घात होणार आहे. म्हणून नसरापूर गावात ही घटना पहिली घडलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये अशी घडू नये. बाकीचे बाळ आम्ही नसरापूरचा बोलत नाही, महाराष्ट्रात तिला खेळताना बागडताना बघितलं असेल. बघितलंय ना. खेळत होती बघितलंय खेळत. अहो माझ्याकडे होती ती 1:30 वाजेपर्यंत. 1:30 वाजता ती खाली आली. 2 वाजता इकडे आमच्या जावेकडे होती. ही मुलगी माझी पुतणी आली तेव्हा होती, ती खेळत होती ह्यांच्या. आम्ही लगेचच तिची आजी पण लगेच आली, 2 मिनिटात बघायला आली. 3 वाजल्यापासून 3 वाजल्यापासून मुलीला हुडकत होते. जेव्हा कॅमेऱ्यामध्ये दिसलं ना तो माणूस घेऊन चाललाय, तेव्हा मग ते तिकडे बघितलं. आम्ही सगळीकडे शोधाशोध केली पण एवढं काही दिसलं नाही. म्हणजे शोधाशोधीमध्ये आता ती गेली असती तर इथल्या इथंच गेली असती. तिला काही एवढा आमची बाजारपेठ सोडली तर तिला बाकीचं कोणता एरिया माहीत पण नाहीये. ती इथल्या इथंच असणार एवढं माहीत होतं. पण त्यांनी कुठं नेलं, काय केलं, काय कळालंच नाही. आणि ते आम्ही सगळे शोधाशोध करायला लागलो तरी काही आवाज नाही, काही नाही, काहीच नाही झालं इथं.
आम्ही तिथं आवाज दिले, सगळं दिलं, काय पण काहीच नाही. हो, तिथेच सापडली. हो. जर बघितलं तर या सगळ्या महिलांनी त्या चिमुकलीला खेळताना बागडताना बघितलंय आणि काहीच तासात तिच्यावर लैंगिक अत्याचार होतो, तिची हत्या करण्यात येते. आणि आता या सगळ्याच महिलांची मागणी आहे की ती त्याला ज्या जागेवर त्याने ही अत्याचार केला आहे, तिची हत्या केली आहे, त्याच जागेवर त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे आणि ती शिक्षा आमच्या समोर दिली पाहिजे, जेणेकरून असे नराधम या सगळ्या विकृतीला प्रवृत्त होणार नाही आणि प्रत्येक जी मुलगी असेल ती मुलगी सुरक्षित राहील. आणि ही सुरक्षा आता सरकारच्या हाती आहे, त्यामुळे सरकारनंच यावर फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी या सगळ्या महिला करताना दिसत आहेत. कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे.